आसाममध्ये अजूनही पूरस्थिती ओसरली नाहीये। गुवाहाटीच्या अनिल नगर या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। तिथे मुसळधार पाऊस आहे आणि अनेक भाग जलमय झालेत। पुरामध्ये अडकलेल्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग हे बचाव कार्य राबवतोय। बोटींच्या आधारे पूरग्रस्तांची सुटका केली जाते। आसामच्या पुरामध्ये आतापर्यंत 89 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत। आसाममधली पूरस्थिती ही अजूनही कायम आहे। अजूनही पूर आणि पुराचं पाणी हे ओसरलेलं नाहीये। तर आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता रणदीप हुडा हा पुढे आलाय। गेले काही दिवस तो सातत्यानं थेट ग्राउंडवरती उतरून पूरग्रस्तांना मदतही करतोय। शिवसागर जिल्ह्यातील निमाईजन परिसराला पुराचा वेढा पडलाय। अशात रणदीप हुडा स्वतः बोटीतनं पूरग्रस्त भागामध्ये पोहोचला आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा त्यानं तिथल्या स्थानिकांना केला। त्याने सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम अभिनेता म्हणून रणदीप हुडा करतोय आणि स्वतःहून पुढाकार घेत त्यानं या आसाममधल्या पूरग्रस्तांना मदत केली आहे।